7,120 कोटी रुपये खर्चूनही मिसिंग लिंक प्रकल्प पहिल्याच पावसात कसा ढेपाळला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घडलं असं की मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच सरकारनं मोठ्या गाजावाजात मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन केलं. जगातील सर्वात रुंद बोगदा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यास हा प्रकल्प सक्षम असल्याचा दावा करण्यात आला होता. पण उद्घाटनाला 2 महिनेही उलटत नाहीत तोच पहिल्याच पावसात या सर्व दाव्यांची पोलखोल झालीये. लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधारी पावसामुळे या मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ थेट दरड कोसळली आणि संरक्षक भिंतीचा भाग पुलावर आला. इतकेच नाही तर एंट्री पॉइंट जवळ स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला. सुदैवानं यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. टोल वसुलीची मुदत 2045 पर्यंत वाढवून जनतेच्या पैशातून उभारलेल्या या 7,120 कोटींच्या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर आणि सुरक्षिततेवर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तुम्हाला काय वाटतं? जनतेच्या हजारो कोटींच्या पैशातून झालेल्या या निकृष्ट कामाला जबाबदार कोण? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी व्हायरल कारभारला फॉलो करा. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील डाकिवली गावामध्ये नाले काही विकासकांनी बंद केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. पालघर तालुक्यातील दहिसरमधील वैभवी विनोद पाटील. अरे तुम्हाला लाज वाटते का रे भडव्यानो? लाज. 7,500 रुपये खर्च करून ह्या लोकांनी बघ काय हालत केली आहे. भिंत पूर्ण वाट लावून ठेवली ह्याची मिसिंग लिंकची. चोर सारे भडवे मादरचे चोर.